100 डेजच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की अजय राणीच्या घरी पोहोचतो आणि राणी त्याला बघते. आता या भागामध्ये अजय राणीला विचारतो, तुमच्या घरातले इतर लोक कुठे गेले? त्यावर राणी त्याला सांगते, दिवाळी असल्यामुळे मी त्यांना सुट्टी दिली आहे. राणी अजयला बसायला सांगते आणि दोघांसाठी कॉफी घेऊन येते. त्याच्या पर्सनल गोष्टी विचारते. तेव्हा अजय तिला म्हणतो, धनंजय बेपत्ता आहे आणि या पणत्या. त्यावर राणी त्याला म्हणते, मला आवडतं, थोडं बरं वाटतं. दोघंही जेवायला बसतात. राणी त्याला ड्रिंक साठी विचारते. अजय नाकारतो. इथे अजयला नेहाचा फोन येतो. तेव्हा राणी हाताला चटका लागायचे नाटक करते आणि त्याला स्वतःकडे आकर्षित करते. तो तिच्यासाठी फर्स्ट एड बॉक्स शोधतो, पण बॉक्स भेटत नाही. तेव्हा राणी तिच्या बेडरूम मधून फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. हाताला मलम लावत असताना अजयला परत नेहाचा फोन येतो. तेव्हा राणी त्याला स्वतःच्या बोलण्यामध्ये गुंतवते. दोघं गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा राणी त्याला आपली आवडती गाणी ऐकवते. तो गाण्यामध्ये मग्न होतो. तेवढ्यात अजयला आपल्या आईचा फोन येतो आणि तो राणीला म्हणतो, मला आता निघायला हवं. तेव्हा राणी अजयला डिनर साठी आमंत्रण देते आणि अजय तिथून निघतो. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कट्टा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.